मी राज श्रीकांत ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ईश्वर साक्षात शपथ घेतो की अशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना सर्वत्र महाराष्ट्रामध्ये काय घडेल याची कल्पना आपण आजच्या या व्हिडिओमधून करणार आहोत। राज ठाकरे महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये अत्यंत घर करून राहणारं नेतृत्व, कोणतीही सत्ता नाही, आमदार नाही, नगरसेवक नाही, खासदार नाही, परंतु ज्या माणसाची रस्त्यावरती आणि जनतेच्या मनामध्ये ज्याची जागा आहे तो असा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजेच राज ठाकरे। आमदार किती आहेत, खासदार किती आहेत याला कोणतंही महत्त्व नसलेला, परंतु राजकीयदृष्ट्या प्रचंड वलय असलेला महाराष्ट्रातला नेता म्हणजेच राज ठाकरे। मित्रांनो, ज्यावेळेस राज ठाकरे मुख्यमंत्री होतील त्यावेळेस काय होईल महाराष्ट्रामध्ये माहिती आहे का? आई भावनेचा जागर होईल, जिकडे तिकडे जागर होईल। मालक म्हणत राहतील उदे गांबे उदे, सांड थोर सांगतो न गोंधळ आईचा मांडतो, गोंधळ आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो। छत्रपती शिवरायांची राजमुद्रा प्रत्येक ठिकाणी म्हटली जाईल, छत्रपतींचं वर्णन या महाराष्ट्रामध्ये केलं जाईल। निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, या भूमंडळाच्या ठाई धर्म रक्षेचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तो माकारणे। समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेले वर्णन म्हणजे काय? राज्यकारभार कसा हाकावा, राज्य कसं घडवावं हेच त्यातून दर्शविलेलं आहे। राज ठाकरे मराठी मनाचा बुलंद आवाज, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलाला रोजगार मिळाला पाहिजे, यूपी बिहार वाली इथून बाहेर गेली पाहिजे, ही जी राज ठाकरेंची ही ध्येय धोरणं आहेत पहिल्या दिवशीच खऱ्या अर्थानं ती राबवली जातील। सकाळच्याला किंवा संध्याकाळी शपथ होईल, दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी राज ठाकरे शिवतीर्थातून बाहेर निघतील आणि संपूर्ण सगळीकडे हाय व्होल्टेज अशा पद्धतीचा TRP महाराष्ट्रामध्ये लागेल। महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये चर्चा रंगू लागतील की अरे बाबा कसं काय या माणसानं कसं काय सत्ता स्थापन केली, काहीच नव्हतं या माणसाकडं, एक आमदार नव्हता जे ते चिडवत होते, त्या माणसाने एखादी सत्ता कशी प्रस्थापित केली। त्याच वेळेस काही माणसं सांगतील की इतरांकडं काही होतं, राज ठाकरेंकडे काहीच नव्हतं, त्यांच्याकडे एक गोष्ट होती ती म्हणजे विचार होता। मला करायचं आहे, आत्मविश्वासानं पुढं जायचं आहे हे राज ठाकरेमध्ये होतं। आत्मविश्वासानं भरलेला असा रोमांचकारी नेता म्हणजेच राज ठाकरे। दैदिप्यमान संघर्षशाली आपल्या वाटचालीचा वैभवशाली इतिहास मांडणारा नेता म्हणजे राज ठाकरे अशी इतिहासामध्ये सुद्धा नोंद होईल। राज ठाकरे यांच्याकडे काय विशेष आहे माहिती आहे का मित्रांनो? पळ म्हटलं की पळणारं कार्यकर्ता आहेत, थांब म्हटलं की थांब म्हणणार आहेत, जीवाचं रान करणारं आणि जीवाची बाजी लावणारं कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत। अविनाश जाधव, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंसारखं कट्टर कडवट माणसं त्यांच्या पाठीमागं आहेत आणि त्यामुळं तलवारीच्या टोकावरती एखाद्या शत्रूला घेणारी आणि वेळप्रसंगी तलवारीच्या टोकावरती स्वतः उभं राहणारी ही माणसं त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळं ज्यावेळेस मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेतील त्यावेळेस ही मावळं राज ठाकरेंचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मंत्री म्हणून खऱ्या अर्थानं त्यावेळेस सर्वांना समोर येतील। महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी गेल्या 20 वर्षापासून विजन मांडते ती प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रामध्ये होईल। या माय मराठीचा जागर पुन्हा एकदा होईल, जागरण गोंधळ महाराष्ट्रामध्ये होतील। राकट देशा कनकर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा, या महाराष्ट्र देशाचं कौड कौतुक होईल। छत्रपतींचं गडगिल्लं पुन्हा एकदा जागं होतील आणि पुन्हा म्हणतील छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य पुन्हा आले की काय असा भास त्यांना होईल। समुद्र खोडून उठेल, मराठीचा जागर समुद्रामध्ये होईल। आगरी कोळी बांधव अभिमानानं भगवा झेंडा घेऊन समुद्रामध्ये मच्छी मारायला जातील। छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन शेतकरी आपल्या मातीमध्ये या काळ्या आईच्या कुशीमध्ये पाहून अशी ओटी भरतील आणि म्हणतील खऱ्या अर्थानं मला माझी शेती करू वाटायला लागलेली आहे। शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल, विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी तरुणाच्या हाताला रोजगार मिळेल आणि पुन्हा एकदा धन्य तो महाराष्ट्र आणि धन्य ती पावनभूमी असंच होईल असं प्रत्येकाला वाटतं। महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये लाडू वाटप केले जातील, हत्तीवरून मिरवणुका निघतील, साखरेचं वाटप होईल आणि हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं मराठीचा जागर करेल, हिंदुत्वाचा बुलंद आवाज करत पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या शिवराज्याकडे निघेल। इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, ते बळीचं राज्य येणे असं सुरुवात होईल। असंच एक विश्लेषण राज यांच्या राज्याविषयीचं आहे, त्यांच्या विषयीची कल्पकता आज तरुणांच्या मनात आहे आणि
खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सैनिकांच्या मनात आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.